तुमचं परत एकदा स्वागत आहे या फोरम मध्ये आणि तुम्ही लगेच प्रेझेंटेशनच चालू करू शकता. गेल्या 2 आठवड्यामध्ये सरांबरोबर बऱ्याच वेळा बोलणं होत राहिलं. हा सर बोला, तुम्ही चालू करा. ऐकू येते का सगळ्यांना? हो येतंय सर. हा चालू करा. ओके. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्ये. मित्रांनो, परिस्थिती इतकी गंभीर आहे आणि या कोविडच्या परिस्थितीमध्ये शारीरिक, मानसिक आणि आर्थिक, सामाजिक असं सर्व प्रकारे आक्रमण झाल्यानंतर निश्चितच आपण परमेश्वरावर विश्वास आणि श्रद्धा ठेवून जगतो. आता याचा अर्थ असा नाही की आपण परमेश्वरावर सगळं सोपून द्यायचं आणि आपण काहीच करायचं नाही. 2 गज की दूरी, मास्क है जरुरी हे नक्की आहे. आपलं लसीकरण झालं का ते तपासा, बघा. सॅनिटायझरचा वापर काळजीपूर्वक करा आणि आपण गणपतीचं स्मरण करून आजच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुरुवातीला ही माझी एक थोडक्यात ओळख करून देतो अशासाठी की माझं कौतुक करावं असं नाहीये, परंतु माझा या क्षेत्रातला थोडाफार जो अनुभव आहे तो आपल्या पुढे मांडतोय. मी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स महाराष्ट्राचा सध्या प्रेसिडेंट म्हणून काम करतोय. पुण्याची स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनची यंदा डायमंड ज्युबिली आहे, त्याचा पण मी अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर रोटरी मीन्स बिझनेस RMB म्हणून आहे, त्याचा आम्ही एक फाउंडर डायरेक्टर आहे. आणि मुख्य म्हणजे रिटेल बिझनेस मध्ये 1976 पासून म्हणजे आता सुमारे मला 45 वर्ष झाली आहेत आणि गेली 25 वर्ष मी कॉर्पोरेटचा अनुभव घेतोय. माझा रिलायन्सचा इंडस्ट्रीजचा डीलर म्हणूनचा जो अनुभव आहे आणि त्याबरोबरचे जे आलेल्या गोष्टी माझ्या ज्ञानात भर पडलेल्या आपल्याला सगळ्यांना कळवायला मला आनंद होतो. आता थोडासा अभ्यास आपण असा केला पाहिजे. आवाज येतोय? हॅलो, इज इट ओके? येतोय सर, येतोय आवाज. यस, ओके. बाकीच्यांनी स्वतः म्यूट करा. डिअर फ्रेंड्स, what is the impact of COVID-19 in the market? सध्याचा सगळ्यात मोठा हा आपल्याला प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षी कोविड आला त्यावेळेला आपण थोड्याफार प्रमाणात कोलमडलो, पण आपण सावरलं, उभं राहिलो. तोच परत आता आपल्याला दुसरी लाट आलेली आहे आणि त्याच्यामुळे काय झालंय तर बेसिकली गेल्या वर्षी आपला टर्नओव्हर हा कमी झाला. ऑन द कॉन्ट्ररी एक्सपेन्सेस तेच राहिले. मग तो रेंट असू दे, बँक इंटरेस्ट असू दे, वेजेस असू दे किंवा काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या ओल्ड इन्व्हेंटरीवरचं नुकसान झालेलं आहे त्या वस्तू पडून राहिल्या. याचा मुख्यतः परिणाम काय झाला तर मुख्यतः परिणाम मध्ये आपला टर्नओव्हर कमी झाला, प्रॉफिट कमी झाला आणि सर्वात महत्वाचा म्हणजे कॅश लिक्विडिटी आहे ती आपली कमी झाली. आता ही कॅश लिक्विडिटी कमी झाल्यामुळे आपण फार मोठ्या एका वेगळ्या संकटात आलेलो आहोत. तरी सुद्धा याचा दुसरा भाग असा आहे की याच वेळेला आपली कॅश लिक्विडिटी कमी झाली आहे, आपला धंदा कमी झालाय, टर्नओव्हर कमी झालाय, पण याच वेळा आपण बघतो की रामायण महाभारत काळात काही राक्षस आक्रमण करायचे, तशासारखे हे मल्टीनॅशनल, मग ते अमेझॉन असू दे, फ्लिपकार्ट असू दे, our Indian market and keep watching for Indian retail market especially. कारण इंडियन रिटेल मार्केट मध्ये जवळजवळ 90% अनऑर्गनाइज सेक्टरच्या हातात आहे. आता एक साधी कल्पना करा मित्रांनो, समजा आपली लोकसंख्या 140 कोटी आहे, प्रत्येक माणसाला 100 रुपये किमान खर्च येतोय
म्हणजे 1400 कोटी रुपये डेली एवढं मोठं इंडियातलं मार्केट आहे. म्हणजे मी पुढे 365 दिवसाचा हिशोबही करत नाही, तर एवढ्या मोठ्या मार्केटवर जगातली ही सगळी लोकांचं बारीक लक्ष आहे. त्यांच्याकडे पैसा आहे काही जणांकडे, त्यांच्याकडे रेट ऑफ इंटरेस्ट केवळ 1-2% पैसे मिळतात. त्यामुळे नॅचरली दे विल फ्लड द मनी इन इंडियन मार्केट. दे विल ट्राय टू कॅप्चर आवर रिटेल ट्रेड. ही सगळ्यात मोठी भीती आहे. काही दिवसांनी वर्तमानपत्रामध्ये अशा जाहिराती तुम्हाला बघायला मिळतील की 60% डिस्काउंट, 50% डिस्काउंट, 70% डिस्काउंट. कारण ही मल्टीनॅशनल वेळ प्रसंगी तोटा सहन करतील, परंतु आपलं मार्केट कॅप्चर करायला बघतील. शेअर मार्केट सुद्धा या इन्व्हेस्टमेंटमुळे वर जाईल. आपल्याला वाटेल प्रॉस्पेरिटी आहे, प्रॉस्पेरिटी असेल, पण इथल्या लोकल बिझनेसचं काय, जो आपल्या छोट्या लोकांकडे आहे. आज सुमारे 8 कोटी लोक, आपली ही छोटे दुकानदार थ्रू आउट इंडिया पसरलेले आहेत. मग यांनी काय करायचं? यांनी सगळं सोडून द्यायचं? नाही. आपल्याला गॉरिला वॉरफेअर, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं? गनिमी काव्याने त्यांनी मोगलांशी लढा केला, आदिलशाहीशी लढा केला, निजामशाहीशी लढा केला. औरंगजेबासारखा प्रबळ शत्रू असताना त्यांनी कसं हरवलं? तर गनिमी काव्याने. आपल्याला हेच टेक्निक आपल्या अर्थशास्त्राच्या स्वरूपात वापरता येईल. गनिमी काव्याची युद्ध नक्की जिंकता येईल. का जिंकता येईल? कसं? तर एक तर आपण हे आज देशाचे भूमिपुत्र आहोत. आपल्या लोकांचं मार्केट माहिती, आपल्याला आपल्या लोकांची मेंटॅलिटी माहिती आहे. शिवाय आपल्याकडे सेव्हिंग इकॉनॉमी असल्यामुळे आपण लो ओव्हरहेड्स मध्ये काम करू शकतो. आणि आपल्यातला सगळ्यात मोठा गुण आहे, जो आपला ऍसेट आहे, तो म्हणजे प्रामाणिकपणा, ऑनेस्टी. तर या आपल्या 5 गुणांच्या साहाय्याने आपल्याला ही लढाई सुरू करायची. आता तुम्ही म्हणाल की अमेझॉन हे आल्यानंतर मग ही आमची पारंपरिक दुकानदारी बंद पडणार का हो? नाही, ही दुकानदारी लगेच बंद पडणार नाही. ती बंद पडायची काही दशक जावं लागेल. तोपर्यंत आमचा छोटा व्यापारी खूप हुशार आहे, तो स्वतःमध्ये बदल घडवून आणेल. पण आहे तशीच दुकानदारी चालवायची म्हटलं तर काय होईल? दुकान चालेल, पण ग्रोथ जो असेल तो तुमचा फार होणार नाही. ग्रोथ विल बी रिस्ट्रिक्टेड. मग का रिस्ट्रिक्टेड व्हायची शक्यता आहे? तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत मित्रांनो. एक म्हणजे तुम्ही तुमच्या घरापासून अभ्यास करा. तुमच्या घरातली नवीन पिढी अशा दुकानात जायलाही फार इंटरेस्ट नाहीये, तर ते मालक म्हणून जाऊन बसतील का आणि या पद्धतीने व्यवसाय करतील का? हा आपला महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे काय ग आपल्याला? तर या सगळ्या ह्याच्यात आपल्याला कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे. हॅलो, हा, तर आपल्याला चेंज व्हायला पाहिजे. मग हा चेंज कसा करता येईल? आपल्याला नक्की करता येईल, कारण शेवटी ग्रोथ नसेल तर आपल्याला काहीतरी परिस्थिती बदलली पाहिजे. आता उदाहरणार्थ आहे त्या पारंपरिक दुकानदार म्हणजे एक सापळा आहे, कम्फर्ट झोन आहे, तुम्हाला आता वाटतंय. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट घेतलेली आहे, 2 काचेच्या बरण्यामध्ये उंदीर आहे. तो उंदीर तांदळाने भरलेली बरणी संपवतोय, त्याला अगदी आरामाची सवय झाली, काही करायला नको. पण तर एक दिवशी तुम्हाला ते स्लाइड, सगळे तांदूळ संपल्यावर, सर तुम्ही हॅलो, स्क्रीन शेअर करताय का? पारंपरिक दुकानदारीमध्ये आपल्याला प्रामुख्याने काय प्रॉब्लेम येतोय? तर याच्यामध्ये आपण कम्फर्ट झोन मध्ये जातोय. आपण नवीन चेंज होण्यासाठी तयार जर नसलो, तर मग या बाटलीतला जो आपण एक म्हटलंय की तांदूळ भरलेला बाटलीमध्ये तो उंदीर शेवटपर्यंत जातो आणि नंतर बाहेर पडू शकत नाही. तर या कम्फर्ट झोन मधनं आपल्याला बाहेर पडायचंय. नेक्स्ट मॅडम, नेक्स्ट स्लाइड. मित्रांनो, दुकानदारीच्या स्वरूपात कोविड नंतर तुम्हाला एक नवीन शब्द प्रयोग सध्या जोरात चालू आहे, तो म्हणजे न्यू नॉर्मल. न्यू नॉर्मल म्हणजे काय? तर आपण जर तसा विचार केला तर न्यू नॉर्मल याचा अर्थ असा आहे की आत्ताच नवीन परिस्थितीत काय आहे, हे सगळं नवीन झालंय. आता पूर्वीचं सोडलं गेलं.
पण नवीन जरी असेल, न्यू नॉर्मल असेल, तरी द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द बिझनेस, एनी बिझनेस, सेलर अँड बायर, द कस्टमर इज द किंग, ही जी रिलेशन आहे ही कुठेही तुम्हाला बदललेली नाहीये, बदलणार नाहीये. किंबहुना खरेदीदार किंवा विक्रेता आणि माल विकत घेणारा विक्रेता, हे सर्व रिलेशन आपल्या लहानपणापासून आपण बघतोय. त्यामुळे या रिलेशन मध्ये काही फरक नाही पडलेला. मग फरक कुठे पडलाय, तर तो आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. आता कोविड नंतरच्या परिस्थितीमध्ये काय झालंय, 2 गज की दूरी आहे. याच्यामुळे नॅचरली सेलर्स आणि बायर्स मध्ये डिस्टन्स तयार व्हायला लागला. आणि या डिस्टन्समुळे म्हणजे करोनासाठी तर आपल्याला डिस्टन्स ठेवायचंच आहे, परंतु या बरोबरीने आपण विक्रेता आणि ग्राहक याच्यामध्ये जर डिस्टन्स पडला, तर एकमेकाच्या पर्सनल रिलेशन साठी आपल्याला थोडासा त्रासदायक होणार आहे. त्याच्यामुळे रिलेशन्स ही आता प्रामुख्याने आपली फॉर्मल व्हायला लागली आहेत. नेक्स्ट मॅडम, नेक्स्ट स्लाइड. त्याच्यामुळे न्यू नॉर्मल मध्ये आता आणखीन काय झालंय, तर सगळ्याकडे बघा, मुख्यतः आपल्या भारतातल्या लोकसंख्येचा जर विचार केला, तर लक्षात ठेवा जवळजवळ 60% ही यंग जनरेशन आहे. त्यांना कॉम्प्युटर, मोबाईलशी ते इतके निगडीत आहेत. त्याच्यामुळे न्यू नॉर्मल मध्ये काय आहे, ते घर बसल्या फोनवर किंवा लॅपटॉप वरनं ऑर्डर करतात, ते डिजिटल शॉप मध्ये जातात आणि डिजिटल शॉप मधनं तो माल घरी येतो. आता या सर्व ठिकाणी मध्ये कसं झालंय, की टेक्निक बदललेलं आहे. विक्रेता आणि ग्राहक असले तरी सुद्धा डिजिटल मार्केटिंग, नंतर ऑनलाईन सेल्स, त्याचप्रमाणे ई कलेक्शन, आणि याच्यामुळे या टेक्निक मध्ये ऍडव्हान्स असलेली लोक जी आहेत, अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा ई भारत वगैरे, तर त्यांना फायदा व्हायला लागलाय. तर आता आपल्याला काय केलं पाहिजे, तर शेवटी आपल्याला पण टेक्नॉलॉजी बदलली पाहिजे. हे टेक्नॉलॉजी बदलून देण्यासाठी आपल्याकडे अनेक गोष्टीची उपलब्धता आहे. त्याच्यामुळे थोडक्यात आता आपण न्यू नॉर्मलला जातोय. मॅडम नेक्स्ट. आता तुमचा व्यवसाय छोटा असू दे किंवा मोठा असू दे, त्याचा स्केलचा काही प्रश्न नाहीये. परंतु आपण शांतपणे, कोविडमुळे काही दिवस आपला जर व्यवसाय बंद असेल, तर शांतपणे तुम्ही विचार करा, अभ्यास करा, संपूर्ण व्यवसायाचा मागपासूनचा पुढच्यापर्यंतचा, आणि त्याच्यामध्येच प्लॅन करता येतो का बघा. तुमची स्ट्रॅटेजी काय करावी लागेल, आपल्याला कशा पद्धतीचा धंद्यामध्ये बदल करावे लागतील. शेवटी चेंज हा अनिवार्य आहे. आणि लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही छोट्या गोष्टीपासून होते. त्यामुळे तुमचा एका बाजूला पारंपरिक धंदा ठेवा, पण तुमच्या मुलांना बरोबर तुम्हाला दुसऱ्या टाईपचा हा ई बिझनेस जमतोय का बघा. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, फार चांगलं आहे, आपलाच पुण्यातलं उदाहरण आहे. पुण्यामध्ये बाजीराव रोडला 138 वर्षाची परंपरा असलेलं गोविंदाजी जोशी यांचं उदबत्ती आणि पूजेच्या सामानाचं दुकान आहे. आता पूजेच्या सामानाचं साधं दुकान असं म्हणलं आपण, पण 138 वर्षाची चौथी जनरेशन आज चालू केली आहे. पण चौथ्या जनरेशननी त्यांची वेबसाईट तयार केली आहे. ते व्हॉट्सअपवर, ईमेलवर आणि साईटवर ऑर्डर घेतात, त्याचे पैसे जमा करून घेतात. शेवटी ई कलेक्शन पण त्यांनी सुरुवात केली आहे, आणि नंतर आपला लगेच ऑर्डर प्रमाणे माल पोचता करतात. त्याच्यासाठी एक कुरिअरची टॅग केली. आता याचा अर्थ असा झाला की 138 वर्षाचं छोटं उदबत्ती विकणारं दुकान सुद्धा चेंज व्हायला लागलंय. तेव्हा ही डेव्हलपमेंट आहे, आणि हे सर्वात कशामुळे झालं, तर हा चेंज. सो वी रिक्वायर चेंज. मॅडम पुढे नेक्स्ट. आता या चेंज मध्ये आपल्याला जर आपण हे साधारण बघितलं, तर ही स्लाइड माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे, कारण ही स्लाइड कशावर केली हे पण मी सांगतो तुम्हाला. स्टीवन कोव्हेचं एक पुस्तक आहे, 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल. त्याच्यामध्ये त्यांनी विन विन सिच्युएशनचं वर्णन केलंय. तसंच आपण या ठिकाणी
आपल्या लेफ्ट साइडला व्हर्टिकली आपण मार्केटचा विचार करतोय, तर खाली आपल्याकडे हॉरिझॉन्टलला प्रॉडक्ट आहे. आता 1 नंबरला आपलं शॉप आहे. त्या शॉप मध्ये ठराविक कस्टमर आणि ठराविक माल आहे. तुम्हाला जर थोडं पुढे जायचं असेल तर त्या मार्केटमध्ये तुम्हाला काही नवीन प्रॉडक्ट ऍड केली पाहिजे, म्हणजे तुम्ही शॉप नंबर 2 मध्ये जाऊ शकता. किंवा तुम्हाला आहे तीच प्रॉडक्ट घेऊन अजून दुसरं मार्केट मिळते का बघा नवीन. इंट्रोड्यूस न्यू मार्केट म्हणजे तुम्ही शॉप नंबर 3 मध्ये येता. पण तरी सुद्धा तुमचा ग्रोथ रिस्ट्रिक्ट व्हायची शक्यता आहे. मग काय केलं पाहिजे, तुम्ही नवीन मार्केट पण केलं पाहिजे आणि नवीन प्रॉडक्ट पण केलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही शॉप नंबर 4 ला जायला पाहिजे. तर हा चेंज आहे. तर हा चेंज आपल्याला करणं भाग आहे. मॅडम नेक्स्ट. आता साधारणतः 20-25 वर्षापूर्वी आपण विचार करा की मार्केटमध्ये उद्या कोणाला तरी जर तुम्ही पाणी मागितलं आणि कोणीतरी पाणी येऊन तुम्हाला विकत 5 रुपये ग्लास देतो, 10 रुपये बॉटल देतो म्हटलं तर तुम्हाला पटलं नाही. तुम्ही आज ही गोष्ट सर्रास झाली आहे. म्हणजे मार्केटमध्ये नेहमीचं घरातलं ड्रिंकिंग पाणी आपल्या मॅडम कनेक्शनचं हे आलंय. ओके. तर आपल्याकडे पाणी देणं म्हणजे पाण्याला कोणी नाही म्हटलं तर पाप लागेल अशी कल्पना. पण तेच पाणी आपण विकाऊ लागलो. नवीन मार्केट आलं. आज ऑक्सिजनचा तुटवडा आहे. उद्या हवेसाठी सुद्धा तुम्हाला एखादं सिलेंडर बनवून बरोबर मुलं वाटतील की काय, ही पण परिस्थिती आहे. कोणी सांगा अशी वेळ येऊ नये, पण असं प्रॉडक्ट सुद्धा हे नवीन मार्केटमध्ये शेवटी यावं लागतंय. शेवटी यामध्ये काय होतंय की तुम्हाला नवीन नवीन मार्केटमध्ये जाणं हे भाग आहे. त्याच्यासाठी आता मार्केटमध्ये चेंजेस कसे झाले ते पण तुम्हाला अभ्यास करता येईल. उदाहरणार्थ लक्ष्मी रोडला जागेचा भाव 25,000 रुपये स्क्वेअर फूट आहे. ठीक आहे, आज 25,000 आहे होता, पण कदाचित उद्या आम्ही विचार करू अरे तिथं स्कूटर लावायला जागा नाही आपल्याला, दुकानदारांच्या सगळ्या स्कूटर लागतात, आपण कशाला लक्ष्मी रोडला जायचं. कमी होईल. तिथं जाऊन खरेदी करायला वेळ गावातल्या ट्रॅफिक मध्ये नको. मग यंग कस्टमर्स असतील, त्यांचा ऍटिट्यूड बदललाय, त्यांची टेस्ट बदलली आहे, ते काय करतील ऑनलाईन वरनं ऑर्डर द्यायला लागतील. आता ही नेक्स्ट जनरेशनचा इम्पॅक्ट एवढा होणार आहे आणि ही सगळी यंग जनरेशन आहे. कारण आता दुकानदारांना सुद्धा प्रॉब्लेम यायला लागलाय, ट्रॅडिशनल बिझनेसमॅनला सुद्धा प्रॉब्लेम यायला लागलाय, काही छोट्या मॅन्युफॅक्चररला प्रॉब्लेम यायला लागलाय की त्यांची शिकलेली सवरलेली मुलं वडिलांच्या धंद्यात यायला तयार नाहीये. त्याच्यासाठी 2 मुख्य कारण आहेत. एक त्यांना आयटीचं पॅकेज अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे, लॉलीपॉप आहे, त्यामुळे ते त्याच्या मागे धावायला लागले. आणि दुसरं म्हणजे ही नवीन पिढीने जग बघितलंय इंटरनेट मार्फत, त्यामुळे त्यांना करप्शनचं एक फ्रस्ट्रेशन आलंय. आणि इंडियन पॉलिटिक्स मध्ये हे फ्रस्ट्रेशन खूप आहे आपल्या लोकांना, आपण रोज बघतो. तर त्याच्यामुळे आपल्याला या जनरेशनला अट्रॅक्ट करण्यासाठी चेंज स्वतःमध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे त्यांना ब्रँडेड गुड्सची आवश्यकता वाटायला लागली. ब्रँडेड गुड्स पण असं नाहीये की आपला पारंपरिक धंदा बंदच पडेल. याच बाजीराव रोडला जुना दक्षिणमुखी मारुतीपाशी एक प्रभात जनरल स्टोर्स आहे. नावाने मी तुम्हाला उदाहरण देतो. त्या माणसाने असे छोटे छोटे घरगुती उत्पादनाचे कुठल्याही पॅकिंगला 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये सुटे न देण्याच्या दृष्टीने आणि अशा पद्धतीची पॅकेट्स केली आणि ते भले त्यांनी घरात वेफर्स तयार केले असेल, पण 10 रुपयाला पॅकेट सहज जाता जाता माणूस घेतो आणि जातो. पर्चेसर इज नॉट हेजिटेटिंग टू परचेस. त्याचा पण धंदा चांगला होतोय. आता या ठिकाणी म्हणजे नवीन पिढी आणि जुन्या पिढीच्या मार्केटचा, त्यांच्या मेंटॅलिटीचा, त्यांच्या कन्व्हिनियन्सचा विचार करून आपल्याला थोडं थोडं बदलायचं आहे. नेक्स्ट. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं न्यू प्रॉडक्टला आता मग आताच्या व्यापारात ह्याच्यानंतरच्या ह्याच्यात कोविड नंतर काही धंदाच नाही राहणार का सगळ्या गोष्टी. परंतु हेल्थ रिलेटेड प्रॉडक्ट्सला खूप डिमांड आहे, मेडिकल प्रॉडक्ट्सला खूप डिमांड आहे. आता जर औषधं जास्त खपणार असतील तर प्लास्टिकचे कंटेनर पण त्याच्याबरोबर जातील,
प्लास्टिकच्या ट्यूब्सला पण मार्केट मोठं आहे, तेव्हा पण धंदा चालू होईल. त्याचप्रमाणे लोकांमध्ये हेल्थ अवेअरनेस आलाय, तर नवीन प्रॉडक्ट आलेले. आता जिम इक्विपमेंट्स आहेत, तर जिम इक्विपमेंट्सला खूप डिमांड आहे. घरगुती व्यायामाचे एक्सरसाइजच्या सायकल सारखे आहेत. अजून काही करता येत असेल तर बघा. आपल्या आयुर्वेदिक प्रॉडक्टला खूप आहेत. इंडियन मार्केटचं इंडियन प्रॉडक्ट आहे, इंडियन मार्केटचा अभ्यास करून प्रॉडक्ट आलेले आहेत. तर अशा टाईपचं नवीन प्रॉडक्ट आले. नवीन मार्केट पण चांगलं आहे. तुम्ही मायक्रो लेवलवर जावा. आता उदाहरणार्थ छोटासा धंदा जर तुम्हाला करायचा असेल स्टार्टअप सारखा, तर स्टार्टअप सारखा धंदा जर व्यवसाय करायचा असेल, तर समजा एक हाऊसिंग सोसायटी आहे, त्याच्यामध्ये 300 फ्लॅट्स आहेत. 300 फ्लॅट्सला काही ना काही गोष्टी लागतायत. जर समजा तुम्ही सकाळी उठून दूध, वर्तमानपत्र आणि त्याच्याबरोबर चपात्याचं एक पाकिट दिलं, एकाच माणसाने 3 गोष्टी त्यांच्या 300 घरात केल्या, तरी चपात्याचा तो मॅन्युफॅक्चरिंग त्या सोसायटी पुरतं होईल. असे अनेक छोटे कॉटेज लेवलची इंडस्ट्री होईल, की ज्या ठिकाणी तुम्हाला खूप धंदा होईल. तिथं पॅकिंगला पण तुम्हाला मिळेल. त्याच पद्धतीने होम शॉपिंग चालू करता येईल. आता खूप ठिकाणी होम शॉपिंग आहेत. सेनापती बापट रोडला आमचे एक मित्र नाना पाटील म्हणून आहेत. त्यांनी घरामध्ये साडीचं दुकान चालू केलंय हॉलमध्ये. ओव्हरहेड्स नाहीत. दोघं नवरा बायको सेल्समनशिप करतायत. दुकान 24 तास चालू आहे. 24/7 अपॉइंटमेंट लोक घेऊन येत आहेत. यू मे नॉट बिलीव्ह, साडीचा घरात करणाऱ्या धंद्याचा आज त्यांचा जवळजवळ 4 ते 5 कोटी रुपयाचा धंदा आहे. दुकानाचं भाडं नको लक्ष्मी रोडचं त्यांना काही द्यायला. दुकानात माणसं नसली तरी चालतील, बर स्वतः साडी खरेदी करायला जातात. त्यामुळे लोकांना काय हवं काय नवं त्याचा छानपणे विचार केला जातो. स्वतःला नेसायला साडी हवी अशी जर साडी खरेदी केली तर दुसऱ्याला पण आवडते. आज त्यांच्याकडे लग्नाच्या बस्त्यासाठी लोक येतात. सो दिस इज अ होम शॉपिंग. न्यू कन्सेप्ट आलेली अजून. पुढे आपल्याकडे ही कन्सेप्ट होती. कुठली होती कन्सेप्ट? तर या वेळेला आपण म्हणायचं आगे दुकान पीछे मकान. तर या नवीन दुकानदारीमध्ये तुम्हाला खूप धंदा मिळू शकतोय आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट करता येतं. मी तुम्हाला माझ्या मुलीची एक गोष्ट सांगतो. ती पैठणी कुर्ती बनवती. ती इथल्या कुर्तीपेक्षा तिनं नवीन मार्केट शोधायचा प्रयत्न केला. अमेरिकेमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाच्या गेट टुगेदर मध्ये भाग घेतला. 3-4 वर्ष झाल्यानंतर तिथल्या लोकांचे कॉन्टॅक्ट चालू झाले. शेवटी तिकडनंच लोक येतात इकडे भारतात आल्यावर शोधत शोधत येतात. सो दिस इज अ न्यू मार्केट, न्यू प्रॉडक्ट अँड होम शॉपिंग इज ॲब्सोल्युटली अ न्यू कन्सेप्ट, बट इट इज मोस्ट प्रॉफिटेबल अँड एनकरेजिंग टू अस. 80-20चं प्रिन्सिपल सगळ्यांना माहिती आहे. पॅरेटोचं हे प्रिन्सिपल आहे. हा इटालियन सायंटिस्ट होता. आपला 80% बिझनेस 20% कस्टमर देतात. माझं म्हणणं असं आहे, तुम्ही हे जे 20% कस्टमर आहेत ते तुम्ही 80% करा. तो कस्टमर बेस वाढवा, की तुमचा धंदा त्या प्रमाणात वाढणार आहे आणि प्रत्येकाशी पर्सनल रिलेशन ठेवा. आता CRM ची कन्सेप्ट बाजूला गेली. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट पेक्षा कस्टमर्स इमोशनल मॅनेजमेंट करा. प्रत्येक कस्टमरशी रिलेशन बिल्ड करा अशा पद्धतीने की तो कुठेही हलणार नाही. आणि यासाठी तुम्हाला काय आहे, तर तुमचं ह्युमन कॅपिटल वाढवलं पाहिजे. तुमचे कस्टमरचा नंबर वाढवला पाहिजे. त्यांची नोंद घेतली पाहिजे. तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हच्या लिस्ट तयार करा. मॅडम नेक्स्ट. या ठिकाणी हेच दाखवलंय. शेवटी बी प्रोएक्टिव्ह. तुम्हाला चेंज पाहिजे. एकाच ठिकाणी जर मार्केटमध्ये गर्दी असेल तर तुम्ही उड्या मारून दुसऱ्या टँक मध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला आणि एक यातली गोष्ट आहे, नो वन इज इन्व्हायटिंग टू मेक प्रॉफिट. हे माझं वाक्य नाही, हे आमच्या धीरूभाई अंबानींचं वाक्य आहे. तुम्हाला प्रॉफिट मिळवायचं आहे ना, तुम्हाला वेगवेगळे मार्ग शोधलेच पाहिजेत. त्या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे. येस. सो काय आहे, तर शेवटी चेंज हा महत्वाचा आहे. तुम्हाला या चेंज मध्ये स्वतःला चेंज होण्यासाठी खूप गोष्टी मिळतील. मॅडम नंतर माहिती देतील. परंतु अशा सारख्या गोष्टी जे तुम्हाला संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे
त्यांना तुम्ही भेटा. तशा जर का अनेक साईट असतील, तुमची स्वतःची साईट करा. तुमच्या या व्यवसायामधनं तुमच्या अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट करा आणि त्या सध्यामधनं तुम्हाला पुढे जाता येईल. मित्रांनो, तुम्ही नेटवर्किंग करा. मगाशी मी म्हटलं तसं की तुमचं 80% बिझनेस जरी येत असेल तर तो 20% नेटवर्किंगने तुम्ही वाढवा. सगळीकडचे लोकांचे नाव, पत्ता, ईमेल आयडी घ्या. तुमचं नेटवर्क जास्तीत जास्त वाढवा आणि तो तुम्हाला बिझनेस कॅप्चर करता येईल. याच्यानंतरचा एक इम्पॅक्ट जो सर्वात महत्वाचा आहे, फायनान्शियल. याच्यामध्ये मात्र मित्रांनो थोडासा बिझनेस करताना सांभाळून करा. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा थोडा विचार करणं भाग आहे आणि मुख्यतः उधारीत देऊ नका. सो आय थिंक मी कंटिन्यू करते. मला सो आज आपल्याला कुंभोजकर सरांनी जो गायडन्स दिला, मागच्या आम्ही 2 आठवडे झाले बोलतोय काय करता येईल, काय अडचणी आहेत. मी सरांच्या असोसिएशनच्या 2-3 मीटिंग्स अरेंज केल्या, अटेंड केल्या आणि माझ्या लक्षात आलं की काहीतरी सोल्युशन्स घेऊन आपण एकत्र जर जमलो तर आपल्याला थोडं ब्रेनस्टॉर्म करता येईल. सो 1-2 सोल्युशन्स घेऊन आज मी दयासराच्या वतीने इथे आलेले आहे. दयासरा फाउंडेशन काय करतं ह्याच्यावरती फार वेळ घालवणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या पेशन्सचं कौतुक आहे. आपण सगळेजण टेक्नॉलॉजीवरती शिफ्ट झालेलो आहोत मीटिंगसाठी वगैरे आणि तरी सुद्धा काही आणि अडचणी येतात आपल्याला. बट कंटिन्युअसली गेले 1 तास 80 लोक एकत्र बघतीये मी. थँक्यू सो मच फॉर दॅट. आपण क्विकली सांगते आम्ही काय करतो. दयासरा हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, आपल्यासारख्या व्यावसायिकांसाठीच बनवलेला आहे. आपल्याला लागणारी सगळी माहिती चेकलिस्टच्या स्वरूपात स्वतः बिझनेसची असेसमेंट करता यासाठी यासाठी आपण काही टूल्स बनवलेत, काही टेम्पलेट्स बनवलेत आपण. आणि त्याच्यानंतर आपल्या 41 सर्व्हिसेस आहेत. त्या कुठल्या सेक्टर मधल्या आहेत एवढं फक्त इथे लिहायचा मी प्रयत्न केलाय. सो वी हॅव सर्व्हिसेस फ्रॉम लाईक बिझनेस प्लॅनिंग आहे, फंड रेडी प्रपोजल, आपण फंड रेडी प्रपोजल सारख्या फंडिंग आणि फॅसिलिटेशन यासारख्या फंडिंग मधल्या सर्व्हिसेस आहेत. मार्केटिंगच्या काही आपल्या 15 ते 17 सर्व्हिसेस आहेत. कायदेशीर बाबींची पूर्तता आपण करून देतो. काही प्रोग्राम्स आपण रन करतो आणि एक्सपर्ट गायडन्स पण आपण देतो. मला पुढे जायला जास्त आवडेल आज, कारण सरांनी जे सजेशन दिले त्याचं एक्झिक्युशन किंवा इम्प्लिमेंटेशन काय येते आज आपण बघूया. सो आज 2 लेवलचे मुद्दे सरांनी आणले. एक म्हणजे मार्केटकडे, कस्टमरकडे वेगळ्या नजरियाने बघण्याची गरज आहे. सरांनी आपल्याला 2-3 उदाहरणं दिली. गोविंदाजी जोशींचं असेल, मिस्टर पाटील घरातून व्यवसाय करणाऱ्यांचा असेल. म्हणजेच काय तर कस्टमरला कनेक्ट होण्याचे आपले आता मार्ग बदलायला लागलेले आहेत. सो आणि सगळ्यात महत्वाचा एक भाग झालाय डिजिटल मार्केटिंगचा सपोर्ट आपल्या व्यवसायाला गरजेचा आहे. ह्याचं दुसरं फ्लिप साईड पण आपण बघूयात. आपल्याला टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला लागणार आहे, आपल्याला नवीन पद्धतीने काम करायला लागणार आहे आणि त्यासाठी थोडासा आपल्याला, कारण आपण नेहमी ते वापरलेलं नाहीये, थोडासा आपल्याला आत्ता तर असंही सहन करायला लागणार आहे कदाचित. पण याची फ्लिप साईड अशी आहे की लक्ष्मी रोडचा जो दुकानदार फक्त लक्ष्मी रोडला येणारा कस्टमर तिथे जात होता, तो जगभर दिसायला लागणार आहे. त्यामुळे आपलं होरायझन वाढणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून पण आपण हा येणाऱ्या जी आपल्या समोर चॅलेंज आले आणि त्या चॅलेंजचं सोल्युशन म्हणून आपण काहीतरी इम्प्लिमेंट करणार आहोत, त्याच्याकडे थोडंसं वायडर नजरेने आपण बघायचा प्रयत्न करूया. आणि ऑफकोर्स गेलं 1 वर्ष झाले, कोविडच्या पहिल्या वेळेमध्ये बऱ्याच जणांना अडचणी आल्या आणि आताही आहेत. हातात भांडवल नाही ही पुष्कळ जणांची अडचण आहे. तर काय करायचं आपण बघूया. गुगलची एक सर्व्हिस आहे, गुगल माय बिझनेस. मला माहिती आहे आपल्यापैकी बरेच जण ती वापरतही असतील. काय करते ही सर्व्हिस, तर जसं सरांनी सांगितलं स्वतःची छोटीशी तरी एक वेबसाईट बनवा. गुगल माय बिझनेस वरती तुम्ही गेलात की आपोआपच तुमची 1 पेजर स्टॅटिक वेबसाईट बनते. हे आधी लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही गुगल माय बिझनेस वरती आलात आणि मग जर तुम्हाला कोणी विचारलं तुझी वेबसाईट आहे का, तर त्याचं उत्तर हो असं आहे, त्याचं उत्तर नाही असं नाहीये. त्यामुळे तुमची स्वतःची एक स्टॅटिक वेबसाईट बनते.
त्याच्यावरती तुम्ही आणि हे गुगल माय बिझनेस वरती एकदा तुम्ही गुगल माय बिझनेस वरती गेलात की तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या प्रॉडक्टचे फोटो असतील. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर सर्व्ह करतानाचा म्हणजे एखादी ब्युटिशियन असेल तर ती ऍक्च्युअल सर्व्हिस देतानाचे फोटो असतील. केटरिंग असेल तर कुकिंग करतानाचे किंवा केलेल्या पदार्थांचे फोटोज, असे वेगवेगळे फोटोज आपण तिथे टाकू शकतो. प्रॉडक्टचे फोटोज टाकू शकतो. तुमची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तुम्ही टाकू शकता. ऍड्रेस आणि मॅप पण टाकू शकता. मॅप आता फार उपयोगी नाहीये कारण कस्टमर चालून आपल्याकडे येणार नाहीये, आपल्याला कस्टमरकडे जावं लागणार आहे. हे जरी खरं असलं तरी हे फीचर जीएमबी मध्ये आहे. तुम्ही बिझनेस आवर्स तुमचं टाकू शकता. ई स्टोअर काय आहे त्याच्याकडे मी पुढे वळते. पण हे तुम्ही एकदा लिस्टिंग केलं, कशासाठी आहे बरं हे सोल्युशन? तर आजची जी जनरेशन आहे किंवा आजचा जो कस्टमर आहे हा काय करतोय बरं, कस्टमर बाहेर नाही जाऊ शकत आहे आणि हे झालं कोविड पुरतं मर्यादित. बट तरुण कस्टमर जे असं म्हणून 35 पेक्षा आतल्या वयातले 40 पेक्षा आतल्या वयातले कस्टमर आहेत, हे दुकानात जाण्याच्या आधी कोविडच्या काळात किंवा कोविडच्या शिवायही काय सवय आहे आपल्याला, तर आधी आम्ही शोधतो ऑनलाईन काय मिळेल. सो ते ऑनलाईन काय मिळेल मध्ये आपली बस चुकते, जी सरांनी मगाशी आपल्याला सांगितली की मोठे ब्रँड्स येतात, मोठे आणि मला आज फोनवरती शॉपिंग अवेलेबल झालेलं आहे. सो मी काय शोधते की सारी शॉप नियर मी. सारी शॉप नियर मी शोधलं की मला जे काही बिझनेसेस दिसतील त्याच्यामध्ये आपला बिझनेस दिसावा, ह्याकरता गुगल माय बिझनेस हे गुगलचं फीचर आहे. म्हणजे काय, तर जिथे कस्टमर हे शोधतोय त्याच्या अराउंड एक 5-7 किलोमीटरच्या पेरिफेरी मधले सगळे व्यावसायिक तिथे दिसायला लागणार. आता सगळे दिसतात का हो? आणि हे करण्यासाठी काय करायला लागतं, तर सगळेचे सगळे दिसत नाहीत. म्हणूनच जीएमबी वरती जाणं, जीएमबी लिस्टिंग करणं आणि त्याचं म्हणजे जीएमबी वरती जाणं, त्याचं व्हेरिफिकेशन करणं आणि त्याचं लिस्टिंग आणि मॅनेजमेंट करणं, हे त्याचे वेगवेगळे भाग आहेत. म्हणजेच काय, तर पहिलं आणि गुगलची ही सर्व्हिस फ्री आहे पहिली गोष्ट. आता मी म्हणलं की गुगल माय बिझनेस वरती जाणं म्हणजे हे फोटो टाकणं, प्रॉडक्टचे फीचर्स टाकणं, हे सगळं पहिल्यांदा करावं लागतं. देन मी दुसरं म्हणलं त्याचे व्हेरिफिकेशन करणं, म्हणजे गुगलची एक व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे. मी म्हणेन वैशाली एंटरप्राइजेस अमुक अमुक ठिकाणी आहे, पण ते खरंच एक्झिस्ट मध्ये आहे का हे गुगल आधी व्हेरीफाय करतं आणि मगच लिस्टिंग केलं जातं. म्हणून ते व्हेरिफिकेशन करणं ही पुढची गोष्ट आहे. आणि तिसरं लिस्टिंग आणि मॅनेजमेंट. लिस्टिंग म्हणजे काय करायचंय आपल्याला, तर जेव्हा कस्टमर माझा टाकेल सारी शॉप नियर मी, त्यावेळेला वैशाली सारी सेंटर पहिल्यांदा दिसावं किंवा पहिल्या 5-10 मध्ये दिसावं, त्यासाठी काहीतरी त्याच्यावरती काम करायला लागतं. आणि चौथी गोष्ट ही त्याचं मॅनेजमेंट. म्हणजे काय, तर एकदा प्रॉडक्ट्स टाकले आणि विषय संपला असं नाही होऊ शकत ना. सो ते प्रॉडक्ट्स आपल्याला अपडेट करता आले पाहिजेत, नवीन फोटो टाकता आले पाहिजेत. सो मी आता परत एकदा सांगते, गुगल माय बिझनेस वरती पहिल्यांदा येणं, त्याचं व्हेरिफिकेशन करणं, लिस्टिंग करणं आणि मॅनेजमेंट करणं, ह्या स्टेप्स असतात. म्हणजे तुमचं काय काय झालं, तर तुम्ही जगाला दिसायला लागलात, तुमचे प्रॉडक्ट जगाला दिसायला लागले, तुमचा कस्टमर तुम्हाला शोधू शकायला लागला, जो तुमचा 80 मधला आहे. मी 80-20 रूलला रिफर करते आता सरांच्या. सो तो 80% मधला आहे. ज्याला तुम्ही माहिती नाही आहात तो सुद्धा तुम्हाला माहिती, हे शॉप त्याला समजेल आणि तो तुमच्याकडून तुम्हाला व्यवसाय देऊ शकेल. हा झाला गुगल माय बिझनेसचं फीचर. मग हे गुगलचं हे फीचर फ्री आहे. हे देयासरा जेव्हा ही सर्व्हिस तुम्हाला देतं त्यावेळेला ऑनलाईन स्टार्टर पॅक या नावाने आम्ही ही सर्व्हिस देतो. त्याची अराउंड 1416 रुपये किंमत आहे. आता लगेच पुढचा प्रश्न येणार आहे की ही सर्व्हिस गुगल फ्री देतं, मग आपण पैसे ह्याचे कशाचे द्यायचे? तर परत सांगते की गुगल माय बिझनेस वरती येणं, ते मेंटेन व्हेरिफिकेशन करणं, लिस्टिंग करणं आणि ते पुढे बेसिकली प्रॉडक्ट्स अपलोड करत राहणं आणि मेंटेन करत राहणं, ह्यासाठी कुठल्या तरी एक्सपर्टची गरज आहे. म्हणजे असं जसं सरांनी सुरुवातीला सांगतानाच सांगितलं की आज आपण दोन्ही फ्रंटवरती अडकलेलो आहोत. आज आपण हेल्थ फ्रंटवरही अडकलो आहोत आणि व्यवसायाच्या हेल्थवरती अडकलो आहोत. स्वतःला जेव्हा बरं वाटत नाही तेव्हा आपण टू सम एक्सटेंट स्वतः प्रयत्न करतो, बट ऍट वन पॉइंट इन टाइम आपल्याला डॉक्टरकडेच जायचंय.
हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आज माझा व्यवसाय अडचणीत आहे, माझ्या व्यवसायाची हेल्थ अडचणीत आहे, तेव्हा मी डिजिटली प्रयत्न करण्याला काहीतरी मर्यादा आहेत. कारण माझ्या अनुभवाला एकतर मर्यादा असतील, मी त्याच्यावरती वेळ किती घालवीन याच्यासाठी मर्यादा असतील. त्यापेक्षा मी यातला एखादा एक्सपर्ट गाठून त्याच्याकडून करून घेतलं तर माझं काम जास्त चांगल्या पद्धतीने होणार आहे. सो देआसराचे सर्व्हिस पार्टनर आहेत, त्यांच्याकडून ही सर्व्हिस दिली जाते आणि म्हणून त्याचे हे चार्जेस आहेत. मी पुढे जाते, मला माहिती आहे प्रश्न असणार आहेत, बट प्लीज होल्ड फॉर अ व्हाईल. देन पुढचं फीचर आहे ई स्टोअर. खूप मोबाईल ऍप्लिकेशन्स आहेत ज्याच्यावरती आज प्रॉडक्ट लिस्टिंग केलं जातं. देआसराचं स्वतःचं हे मोबाईल ऍप्लिकेशन आहे, हे 100% फ्री आहे. याचे कोणतेही चार्जेस ऍप वाली म्हणजे आमचीच ती कंपनी आहे डायझल, पण डायझलही त्याचे पैसे घेत नाही, देआसराही त्याचे पैसे घेत नाही. ही सर्व्हिस तुम्हाला फ्री मध्ये दिली जाते. ह्याच्यावरती काय करता येतं की तुमचा प्रोफाईल क्रिएट होतो, तुमच्या व्यवसायाचा प्रोफाईल क्रिएट होतो. त्याच्यावरती पण तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स, फोटोज, इथे तर तुम्ही डिस्क्रिप्शन आणि प्राइस पण टाकू शकता. म्हणजे जेव्हा माझ्याकडे 50 आयटम असतील तेव्हा सगळ्याचे फोटो मला तिथे माझे प्रॉडक्ट्स आणि त्याचं प्राइसिंग हे मला सगळं टाकता येणार आहे ई स्टोअर मध्ये. आणि ती लिस्ट मी ब्रॉडकास्ट करू शकते. म्हणजे मी व्हॉट्सअपवरती ती लिस्ट माझ्या कस्टमरला पाठवू शकते. आणि असं इथे मी पॉज घेते. व्हॉट्सअपवरती मी कुठल्या कस्टमरला पाठवीन लिंक? तर आता अगेन लेटस रिफर कुंभोजकर सर्स 80-20 रूल. जे 20% माझे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, ज्यांना मी माहिती आहे, म्हणजेच काय, त्यांचा डेटाबेस, सरांनी सांगितलं डेटाबेस कलेक्ट करा, त्यांचा डेटाबेस आपल्याकडे असण्याची शक्यता आहे. सो ज्यांचा डेटाबेस माझ्याकडे आहे अशा लोकांना मी ई स्टोअरची लिंक पाठवून माझ्या प्रोडक्टचं लिस्ट आणि कॉस्टिंग पाठवू शकते. आम्ही म्हणतो ई स्टोअर आणि गुगल माय बिझनेस एकत्र वापरा. हे दोन्हीही वापरायचं कारण असं की 80 आणि 20 दोन्ही तुम्ही कव्हर कराल, असं त्याच्या मागचं लॉजिक आहे. की 20% कस्टमर जे तुम्हाला ओळखतात, ज्यांचा डेटाबेस तुमच्याकडे आहे, त्यांना तुम्ही ई स्टोअरच्या लिंक पाठवू शकता. 80% कस्टमर ज्यांना तुमचा व्यवसाय, तुमचे प्रॉडक्ट्स माहिती व्हावेत असं आपल्याला वाटतंय, त्यांना तुम्ही कुठेच लिस्ट पाठवू शकणार नाही. त्यामुळे ते तुम्हाला गुगलवर शोधतील. अशा लोकांना आपण गुगल माय बिझनेस वरती दिसू शकतो. आता तिसरा मुद्दा आहे. तिसरा प्रश्न आहे आपला वर्किंग कॅपिटलचा. याच्यावरती आता मला फार वेळ घालवायचा नाहीये. त्याचं कारण तुमच्या बेसिकली तुमचे फिनान्शियल डिटेल्स आणि तुमची आता बिझनेसची पोझिशन काय आहे, मागची हिस्ट्री म्हणताना हे 1 वर्ष आपण विसरून जाऊ. हे 1 वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातच खरं म्हणजे आलं नाही असं झालं तर आपल्या सगळ्यांना आवडणार आहे. बट ऍटलिस्ट टिल फेब्रुवारी और मार्च 2020 पर्यंत आपला व्यवसाय कसा होता, त्याची काही फिनान्शियल स्टेटमेंट्स, आपल्या बिझनेसची हिस्ट्री काय होती, हे सगळं बघून आपल्याला किती वर्किंग कॅपिटल मिळू शकेल हे ठरवता येईल. आणि देआसरा ते फॅसिलिटेट पण करू शकेल. मी आता हे सगळं करण्यासाठी काय करायचंय, मदत कशी घ्यायची आहे किंवा कुठे जाऊन काय करायचंय, तर मी म्हणते कुठेच जाऊ नका. मी मुद्दामून खूप जास्त वेळ हा नंबर फ्लॅश करून ठेवतेय. सगळ्यांनी हा नंबर नोट करा. याच्यावरती कॉल अजिबात करू नका, कारण हा फक्त व्हॉट्सअपचा नंबर आहे देआसराचा. ह्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा की मला गुगल माय बिझनेस, मला ई स्टोअर किंवा मला वर्किंग कॅपिटल पाहिजे. तुमचा नंबर आपोआप येईल, पण प्लीज नाव सुद्धा लिहा. म्हणजे जेव्हा आम्ही फोन करू तेव्हा तुम्ही रिक्वेस्ट टाकली होती, पलीकडनं कोण बोलतंय, असं न विचारता आम्हाला तुमच्याशी जास्त आत्मीयतेने बोलता येईल आणि ते आम्हाला आवडेल. सो मला असं वाटतं हा काळ आत्ताचा अडचणीचा काळ आणि जे आपल्याला कुंभोजकर सरांनी गाईड केलं की बदलायला पाहिजे. आता परिस्थिती अशी आली आहे की आपण आहे त्याच्यात समाधान मानायचं किंवा आहे ती परिस्थिती ऍक्सेप्ट करायची का बदलाला सामोरं जायचं. तर मित्रांनो, आपल्याला बदलालाच सामोरं जावं लागणार आहे. हा फक्त कोविड नाही, तर कदाचित म्हणजे आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे सगळं लवकरात लवकर संपावं. पण हे संपल्यानंतर सुद्धा लक्षात घ्या, कस्टमरना डिजिटल मोड मध्ये शॉपिंग करण्याची सवय लागणार आहे. त्यामुळे त्या बदलाला सामोरं जायचं असेल तर आपण सुद्धा तयार असायला पाहिजे. कधीतरी मार्केट उघडेल, लोक दुकानात चालत यायला लागतील,
आपण सगळ्यांनी इंट्रोस्पेक्शन करूयात की खरंच हे परत पूर्वस्थितीत आपल्याला वाटतंय तसं लगेच जाणार आहे का? किती काळ लागणार आहे? तोपर्यंत आपण थांबू शकणार आहोत का? तर बदल करायलाच पाहिजे. मला इथे थांबायला आवडेल. मी स्क्रीन शेअर स्टॉप करते. नंबर तुम्ही सगळ्यांनी घेतले असतील असं माझं आता असं अझ्युम करते. आणि मी काही प्रश्न आहेत मला मॅडम नंबर वाटतं 9 डिजिट आहे. Is it? व्हॉट्सअपचा नंबर 9 डिजिट्स आहे. सर मी एक मिनिट हा, सर, मी बघते. शेअर केलाय, परत मी शेअर करतो नंबर, करेक्ट नंबर. मॅम एक डिजिट मिस झालं होतं, पण मी केलाय करेक्ट. मला सांग ना हे अभिषेक, मला त्या तोंडी सांग सांगा. हा 866 एक मिनिट. नंबर सांग. 866 99 77107. ठीक आहे. मी तसं कॉमेंट बॉक्स मध्ये टाकलंय, चॅट बॉक्स मध्ये. हो परत शेअर करतो. हो फाईन. आम्ही इथे डिस्प्ले पण केलाय 8669977107. सो तुम्ही व्हॉट्सअप मेसेजेस करा सगळ्यांनी आणि आपण व्हॉट्सअप वरती आधी भेटू आणि नंतर कसं हे लॉजिकल एंडला नेता येईल हेही बघू. काही प्रश्न आलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. ओके. ओके, कुणाला काही विचारायचे का? मला इथे प्रश्न दिसत नाहीयेत. कुणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. अनम्यूट करा स्वतःला आणि विचारा. हा मॅम, राजेश गांधी बोलतोय. हा नमस्कार, बोला. हा नमस्कार. ऍक्च्युली गुगल माय बिझनेस पेजवर मी आहे, बरोबर. रजिस्टर आहे, पण तो फारसा वर्क करत नाही असं मला वाटतंय. म्हणजे तो अपडेट वगैरे तुम्ही म्हटला आता अपडेट करायला पाहिजे वगैरे, तर माझ्याकडनं तो होत नाहीये. बरोबर. तर जर मी सांगते. हा, आणि दुसरं ई स्टोअर तुम्ही जे म्हणता तुमचं स्वतःचं ई स्टोअर आहे, तर त्याचं पेमेंट गेटवे पण आहे का? आहे, त्याचं पेमेंट गेटवे आहे. फक्त लॉजिस्टिक जसं म्हणजे तुमच्याकडे तुम्ही लिस्ट ब्रॉडकास्ट करू शकाल. तुम्हाला ऑर्डर आली की तुम्ही पेमेंट गेटवेवर, म्हणजे तुम्ही पेमेंट गेटवेवरूनच पैसे घेऊ शकाल आणि मग लॉजिस्टिक्स मात्र तुमचं तुम्हाला बघायला लागेल, पण पेमेंट गेटवे आहे. आणि मॅडम पेमेंट गेटवे मधले काही कमिशन कट होतात का? नाही, म्हणजे पेमेंट गेटवे मधून ई स्टोअर कमिशन कट करत नाही. इन्स्टामोजोचं पेमेंट गेटवे आहे, त्यांचं काहीतरी पेमेंट असणार आहे. तुमचा प्रश्न बरोबर आहे. हा, तर किती टक्के काय ते? आय रिअली डोंट नो, सॉरी. मी आय नीड टू. यू कॅन आस्क देम. हो, आम्ही विचारू शकतो, पण तुमचा अभिषेक सरांचं काहीतरी नाव, ईमेल आयडी लिहून घे. वी कॅन गेट बॅक टू हिम. ओके. आणि दुसरी गोष्ट मॅम, मी एक दुकान म्हणून ऍप आहे, त्याच्यावर मी रजिस्टर केलंय. तर त्याच्यामध्ये एक प्लगइन आहे शिप रॉकेट म्हणून. तर शिप रॉकेट अशी कंपनी आहे जी कुरिअरची प्लॅटफॉर्म आहे, बरेच कुरिअर कंपनी त्याच्यावर आहे. तर त्याच्या थ्रू आता मी दुकान ऍप वरनं मी प्रोडक्ट्स पाठवतोय. तर ते दुकान ऍपचा जो आयडिया आहे, जसं तुम्ही आपण व्हॉट्सअपवर पण ते शेअर करू शकतो आणि गुगल माय बिझनेस वर पण तो टाकू शकतो का आपण? जसं तुम्ही म्हटलं गुगल माय बिझनेस आणि ई स्टोअर कनेक्ट करायचं आहे, तर वी कॅन कनेक्ट दॅट ऑल्सो. दुकानचं मला कल्पना नाही सर, नाही कल्पना. म्हणजे दॅट नॉट बिईंग आवर ऍप, मला कल्पना नाही. पण एक गोष्ट सांगते, गुगल माय बिझनेसचा जो तुमचा पहिला प्रश्न होता की तुम्ही जीएमबी वरती आहात पण हवा तसा इफेक्ट मिळत नाहीये, तर त्याचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्याचे प्रॉडक्ट रेग्युलर अपलोड करत राहणं किंवा त्याला फ्रेश लुक देत राहणं आणि त्याचं लिस्टिंग पण वरती येईल या दृष्टीने जे एफर्ट्स करायला लागतात ते करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही मगाशी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कळवून ठेवा की मला हे करायचंय.
आणि मग आपण हे बघू शकतो. आणि हे तुम्ही जे 1406 जे अमाऊंट सांगितली 1416 इट्स फॉर हाऊ मनी 1406 फॉर 1 year और इट्स फॉर हाऊ मच? 1416 ही पहिली गुगल माय बिझनेस वरती येण्याची पहिल्या महिन्याची कॉस्ट आहे. ओके, पहिल्या फर्स्ट महिन्याची मंथची कॉस्ट cost. आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायला लागतं तर ते बूस्ट करत राहायला लागतं किंवा ते लिस्टिंग किंवा जे आपण आता बोललो त्याचं मॅनेजमेंट करायला लागतं. त्याची कॉस्ट ही 915 रुपये महिन्याला असते. पण आपण ह्या सगळ्याकडे जर होलिस्टिकली बघितलं की हे केल्यानंतर जर मला बिझनेस मिळणार असेल तर इट इज अन इन्व्हेस्टमेंट अँड नॉट दी एक्सपेंडिचर ऑर स्पेंडिंग. त्या दृष्टीने आपण जर प्रयत्न केला तर मला वाटतं गुगल माय बिझनेस हे इफेक्टिव्ह होऊ शकेल जास्त. ओके, ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? ओके, सो 45 मिनिटाचं सेशन थोडंसं नेटवर्क लॅग आणि ह्याच्यामुळे लांबलेलं आहे. थँक्यू सो मच. आपण सगळे जॉईन झालात आणि आम्ही सगळे दयाश्राच्या वतीने मी सांगते आम्ही सगळे आपल्याला मदत करायला उत्सुक आहोत. तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवा. व्हॉट्सअप वरती मेसेज करा. ह्याच्या उपरही काही सजेशन्स असतील तरी मेसेज करून ठेवलात तरी चालेल. बट वुड लाईक टू वर्क फॉर यू. थँक्यू सो मच.